हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण चॅप्टर नंबर 3 यामधील स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन म्हणजे व्यूहरचनेची अंमलबजावणी या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. पाठीमागील काही लेक्चर्समध्ये आपण जे स्ट्रॅटेजिक चॉईसेस आहेत किंवा जे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज आहेत, नंबर ऑफ स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज बघितले. त्याचबरोबर कोणती स्ट्रॅटेजी कशी चूज करायची म्हणजे निवडायची याविषयी पाठीमागील काही लेक्चर्समध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. सो आफ्टर चुजिंग ऑफ स्ट्रॅटेजी, आता एकदा स्ट्रॅटेजी चूज केल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते त्याची काय, इम्प्लिमेंटेशनची. आता ती प्रत्यक्ष काय करायची असते, इम्प्लिमेंट करायची म्हणजे अंमलबजावणी त्याची कार्यान्वित करायची असते. तर त्या अनुषंगाने आपल्याला आज काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी काय नेमकं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर इज द प्रोसेस थ्रू विच अ चोजन स्ट्रॅटेजी इज पुट इन टू ऍक्शन. सिंपल मिनिंग आहे इम्प्लिमेंटेशन काय, इज प्रोसेस. ही एक प्रकारची काय असणार आहे, प्रोसेस. प्रोसेस म्हणलं की यामध्ये स्टेप्स असणार आहेत, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहेत. त्या कोणत्या ते पुढे येईलच आपल्याला. प्रोसेस थ्रू विच अ चोजन स्ट्रॅटेजी इज पुट इन टू ऍक्शन म्हणजे जी स्ट्रॅटेजी आता तुम्ही निवडली, चॉईस केली, आता ती काय करायची आहे, पुट इन टू ऍक्शन. आता प्रत्यक्ष ती कृतीमध्ये काय करायची आहे, आणावयाची आहे. त्याला इथं काय म्हटलं जातं, अंमलबजावणी असं म्हटलं जातं असतं. सो इट इन्व्हॉल्व्स द डिझाईन अँड मॅनेजमेंट ऑफ सिस्टीम टू अचीव द बेस्ट इंटिग्रेशन ऑफ पीपल, स्ट्रक्चर, प्रोसेसेस अँड रिसोर्सेस इन अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. मग यामध्ये काय होतं जनरली, इट इन्व्हॉल्व्स. आता इम्प्लिमेंटेशनमध्ये काय घडणार आहे, द डिझाईन अँड मॅनेजमेंट ऑफ सिस्टीम म्हणजे जी सिस्टीम आहे ती सिस्टीम इथं काय करावं लागेल, डिझाईन करावी लागेल. म्हणजे त्याची एक बांधणी तयार करावी लागेल. ती आता इम्प्लिमेंट करत असताना एक सिस्टीम तयार करावी लागेल, त्याचं व्यवस्थापन करावं लागेल. कशासाठी, टू अचीव द बेस्ट इंटिग्रेशन ऑफ पीपल. काय करायचं आता इम्प्लिमेंट जर करायचं असेल तर पहिल्यांदा जे पीपल्स आहेत म्हणजे ह्युमन रिसोर्सेस, कर्मचारी जे व्यवसाय संस्थेमध्ये आहेत त्याचं इंटिग्रेशन करावं लागेल. म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रयत्नाचं एक एकीकरण होणं गरजेचं आहे. म्हणजे एकाच दिशेनं त्या सगळ्यांचे जे काय एफर्ट्स आहेत, प्रयत्न आहेत ते काय झाले पाहिजेत, गेले पाहिजेत. जनरली त्या अनुषंगानं ही सिस्टीम तयार केली पाहिजे. देन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय, इथं जे नंबर ऑफ पीपल्स आहेत त्याचं ऑर्गनायझेशन केलं पाहिजे. म्हणजे त्याची संघटना इथं तयार केली पाहिजे. एक रिलेशनशिप जे आहेत, जे हायरार्की आहे, एक अधिकारांची जबाबदारीची उतरण तयार केली पाहिजे. कोण कोणाला जबाबदार आहे, कुणी कुणाचे ऑर्डर्स फॉलो करायचे, कोण कोणाला अकाउंटेबल आहे, या सगळ्या बाबी कशामध्ये येत असतात, स्ट्रक्चरमध्ये येत असतात. ते तयार करावं लागेल. प्रोसेसेस, कामकाजाच्या ज्या पद्धती आहेत, जो क्रम आहे, नंबर ऑफ इथं फंक्शन्स, ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील. मग त्या कोणत्या क्रमानं करत जायच्या ते. अँड रिसोर्सेस इन अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्शन आणि व्यवसाय संस्थेचे जे रिसोर्सेस आहेत त्याचा इथं काय केलं पाहिजे, पुरेपूर वापर, त्याचं ॲलोकेशन होणं इथं गरजेचं असतं. मग काय करायचं आहे, एक सिस्टीम तयार करावी लागेल. कशासाठी, इंटिग्रेशन ऑफ पीपल, देन स्ट्रक्चर, प्रोसेस अँड रिसोर्सेस टू अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजेच जे स्ट्रॅटेजिक इंटेंट आहे ते इंटेंट अचीव्ह करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागतील, या इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं प्रयत्न केले जात असतात. ओके, सो इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी अफेक्ट्स अन ऑर्गनायझेशन फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस काय आहे की टॉप टू बॉटम जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्या सगळ्यावर त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. इट अफेक्ट्स ऑल फंक्शनल अँड डिव्हिजनल एरियाज ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेची जी नंबर ऑफ फंक्शन्स आहेत, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, प्रोडक्शन असेल, सेल्स असेल, ही दीज आर द फंक्शन्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ फंक्शन्स ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेचे सगळे फंक्शन्स, व्यवसाय संस्थेचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यावर ह्या इम्प्लिमेंटेशनचा डायरेक्ट काय होत असतो, परिणाम होत असतो. ओके, देन इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ स्ट्रॅटेजी, सेटिंग प्रॉपर ऑर्गनायझेशनल क्लायमेट, डेव्हलपिंग अप्रोप्रिएट ऑपरेटिंग प्लॅन्स, डेव्हलपिंग अप्रोप्रिएट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, रिव्ह्यू ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. म्हणजे यामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या जात असतात. सो इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ स्ट्रॅटेजी म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं आता काय करायचं आहे, इन्स्टिट्यूटलायझेशन म्हणजे व्यवसाय संस्थेचे ध्येय धोरण उद्दिष्टीच्या अनुषंगानं ती स्ट्रॅटेजी आहे का. देन सेट प्रॉपर ऑर्गनायझेशनल क्लायमेट, जे ऑर्गनायझेशनल क्लायमेट आहे, स्ट्रक्चर जे आहे ते काय करावं लागेल, इथं इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं फेवर करावं लागेल. तसं एक वातावरण निर्मिती संघटनेमध्ये पूर्ण तयार होणं गरजेचं असतं. डेव्हलपिंग अप्रोप्रिएट ऑपरेटिंग प्लॅन्स, जे ऑपरेशन्स आहेत
त्याचे जे काही प्लॅन्स आहेत, ऑपरेटिंग प्लॅन्स इथं तयार करावे लागतात. देन डेव्हलपिंग अप्रोप्रिएट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. त्यानंतर एक प्रॉपर जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे, नंबर ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स आहेत. या SWBCom मध्ये हे ऑर्गनायझेशन त्याची स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत. आपण या इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने कोणते ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अवेलेबल असतात त्याची नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोतच. एक ऑर्गनायझेशनल जे डिझाईन आहे, स्ट्रक्चर जे आहे ते तयार करावं लागतं. आणि जे इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, आफ्टर इम्प्लिमेंटेशन और वाईल इम्प्लिमेंटिंग द स्ट्रॅटेजी कंटिन्युअसली काय करावं लागत असतं, त्याचं पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू घ्यावा लागत असतो. तर या काही बाबी कशामध्ये येत असतात, तिथं इम्प्लिमेंटेशनमध्ये येत असतात. ओके, सो आता स्ट्रॅटेजी, फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन, इंटर रिलेशनशिप. आता ही फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशन यामध्ये इंटर रिलेशन्स काय आहेत, फॉर्म्युलेशन मध्ये काय असतं, इम्प्लिमेंटेशन मध्ये काय असतं, हे थोडक्यात समजून घ्या. म्हणजे हे स्ट्रॅटेजीची जी प्रोसेस आहे, मॅनेजमेंटची टोटल प्रोसेस समजून येईल. फॉर्म्युलेशन मध्ये काय, इट इज पोझिशनिंग फोर्सेस बिफोर ऍक्शन. म्हणजे काय आहे की जे ऍक्शन्स घ्यायचे आहेत, म्हणजे ज्या कृती करायच्या आहेत त्याच्या अगोदरची ही काय स्टेप आहे फॉर्म्युलेशन. ओके, इट मॅनेजिंग फोर्सेस ड्युरिंग ऍक्शन. म्हणजे जे फोर्सेस आहेत, फोर्सेस म्हणजे काय, व्यवसाय संस्थेमध्ये असणारा जो वर्क फोर्स आहे, एक क्षमता जी आहे व्यवसाय संस्थेच्या कामकाजाची, त्याचं काय करायचं आहे, मॅनेजमेंट करायचं आहे. कशाच्या अनुषंगाने, ड्युरिंग ऍक्शन. म्हणजे प्रत्यक्ष कृती करत असताना जो फोर्स आहे त्याला काय करायचं आहे, मॅनेज. फोर्स म्हणजे ह्युमन रिसोर्सेसची असणारी ताकद, असणारी त्यांची ऊर्जा, व्यवसाय संस्थेमध्ये असणारे रिसोर्सेस, या सगळ्याला एकत्रितरित्या इथं काय म्हटलं जातं, फोर्स असं म्हटलं जात असते. म्हणजे इथं पोझिशन घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, ऍक्टिव्हेट होत असताना त्यांना काय केलं जातं, मॅनेज केलं जात असतं. ओके, देन इट फोकसेस ऑन इफेक्टिव्हनेस. फॉर्म्युलेशनमध्ये कशाचा विचार केला जातो, इफेक्टिव्हनेसचा. इथं इम्प्लिमेंटेशनमध्ये फोकसेस ऑन इफिशियन्सी. म्हणजे फॉर्म्युलेशन, इफेक्टिव्हनेस, स्ट्रॅटेजी कशी प्रभावी होईल या अनुषंगाने विचार केला जातो. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, किती ती इफिशियंट असेल, कसं जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट मिळतील यावर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन फोकस करत असतं. इट इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. इम्प्लिमेंटेशनच्या अगोदरची जी म्हणजे फॉर्म्युलेशन काय आहे, एक बौद्धिक प्रक्रिया आहे. पूर्ण विचारशक्ती यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असते, त्यातून स्ट्रॅटेजी तयार होत असतात. आता इम्प्लिमेंटेशन मात्र काय आहे, इट इज प्रायमरीली ऑपरेशनल प्रोसेस. प्रत्यक्ष ही कृतीशी संबंधित काय आहे, इम्प्लिमेंटेशनची प्रक्रिया आहे. म्हणजे ही बौद्धिक आहे आणि ही काय आहे, ऑपरेशनल आहे. देन इट रिक्वायर्स गुड इंट्युइटिव्ह अँड अॅनालिटिकल स्किल. म्हणजे एक जे अॅनालिटिकल स्किल आहे, विश्लेषणात्मक जे कौशल्य म्हणतो, ते फॉर्म्युलेशनसाठी लागत असतं. इम्प्लिमेंटेशनला इट रिक्वायर्स स्पेशल मोटिवेशनल अँड लिडरशिप स्किल. इथं मोटिवेशनल आणि लिडरशिप स्किल असणं गरजेचं असतं. म्हणजे जे वर्कफोर्स आहे, जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांना तुम्हाला काय करता यायला पाहिजे, प्रेरणा देता यायला पाहिजे, त्यांना ऍक्टिव्ह करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय असणं गरजेचं असतं, एक जे लिडरशिप, नेतृत्व कौशल्य असणं गरजेचं असतं, ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आवश्यक आहे. देन इट रिक्वायर्स कोऑर्डिनेशन अमंग फ्यू इंडिव्हिज्युअल्स. इथं कोऑर्डिनेशन गरजेचं आहे फॉर्म्युलेशनमध्ये, परंतु ते किती व्यक्तींच्या मध्ये, फ्यू इंडिव्हिज्युअल्स. जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत, काही मोजक्याच व्यक्ती इथं काय येतात, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशनमध्ये एकत्रित असतात, त्यामुळे त्यांच्यामध्येच फक्त कोऑर्डिनेशन गरजेचं असतं. याच्या रिव्हर्स इम्प्लिमेंटेशन आहे, इट रिक्वायर्स कॉम्बिनेशन ऑफ मेनी इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे इथं कोऑर्डिनेशन कशामध्ये मेंटेन करावं लागेल, जे मेनी इंडिव्हिज्युअल्स, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स या इम्प्लिमेंटेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. फ्रॉम टॉप टू बॉटम इम्प्लिमेंटेशनमध्ये इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ह्युमन रिसोर्स इन्व्हॉल्व्ह असतं. मग त्यामध्ये त्या सगळ्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवावं लागत असतं. ऑटोमॅटिकली कॉम्प्लिकेटेड बनतं. कन्सेप्ट्स अँड टूल्स डू नॉट डिफर ग्रेटली फॉर स्मॉल, लार्ज, प्रॉफिट और नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे जी कन्सेप्ट आहे फॉर्म्युलेशनची ती काय आहे, अशी काय विशेष वेगळी नाही. कशाच्या बाबतीमध्ये, व्यवसाय संस्था लहान असो, मोठी असो किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असो, त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशनची कॉन्सेप्ट एकच आहे, थीम एकच असते. ओके, इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये कन्सेप्ट अँड टूल्स व्हरायज सबस्टॅन्शियली अमंग स्मॉल. म्हणजे इथं इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये मात्र जे कन्सेप्ट आहेत किंवा जे टूल्स आहेत ते सतत काय असतात, बदलते असतात, वेगळे पण त्यामध्ये असतं. कशाच्या अनुषंगानं, व्यवसाय संस्था मोठी असेल यामध्ये व्हेरिएशन्स असतील, कन्सेप्ट अँड टूल्समध्ये लार्ज असेल व्हेरिएशन्स असतील, प्रॉफिट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनमध्ये जे टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत, कॉन्सेप्ट जे आहेत त्यामधल्या, त्या अकॉर्डिंग टू नेचर ऑफ बिझनेस, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ बिझनेस, अकॉर्डिंग टू स्मॉल लार्ज हे बदलत राहतं.
कन्सेप्ट मात्र फॉर्म्युलेशनच्या बाबतीमध्ये काय राहत असते, सेम असते, त्यामध्ये जास्त व्हेरिएशन्स नसतात. तर अशा पद्धतीनं हे फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये काय तिथं इंटर रिलेशनशिप आहे. ओके. नेक्स्ट, आता काही मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. इश्यूज इन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. आता इम्प्लिमेंट करत असताना कोणते मुद्दे व्यवसायानं, व्यवस्थापनानं डोळ्यासमोर ठेवायचे आहेत, कोणत्या समस्या येऊ शकतात, काय ऍक्शन प्लॅन्स असणं गरजेचं आहे, त्या अनुषंगानं काही इश्यूज जे आहेत, मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. सोपा. आता काय होत असतं, काय आहे सिच्युएशन इम्प्लिमेंटेशनची ते समजून घ्या. इम्प्लिमेंटेशन टास्क टेस्ट स्ट्रॅटेजीज एबिलिटी टू अलोकेट रिसोर्सेस, डिझाईन स्ट्रक्चर, फॉर्म्युलेट फंक्शनल पॉलिसीज, आयडेंटिफाय लिडरशिप स्टाईल. आता इथं कोणता मुद्दा विचारात घ्यायचा आहे इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं, टेस्ट स्ट्रॅटेजीज एबिलिटी टू अलोकेट रिसोर्सेस. ठीक आहे. आता फॉर्म्युलेट केला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जे रिसोर्सेस आहेत ते काय झाले पाहिजेत, प्रॉपर अलोकेशन होणं गरजेचं असतं. मग हा जो स्ट्रॅटेजिस्ट आहे त्यानं स्ट्रॅटेजी तयार केली. आता प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होत असताना एक त्याच्याकडे ही क्षमता असणं गरजेचं आहे. कोणती, अलोकेट रिसोर्सेस. पुरेपूर त्या संसाधनांचा वापर झाला पाहिजे. म्हणजे संसाधनांचा विचार करून स्ट्रॅटेजी तयार करायच्या. मग त्याचा वापर पण त्या पद्धतीनं होणं गरजेचं असतं. त्याची क्षमता ह्या स्ट्रॅटेजीजकडे असली पाहिजे. कोणती, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. देन डिझाईन स्ट्रक्चर. पुढची क्षमता त्याच्यामध्ये कोणती असली पाहिजे, कशाचा विचार केला पाहिजे, जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते काय करता यायला पाहिजे, डिझाईन करता यायला पाहिजे. म्हणजे एक स्टॅटिक ऑर्गनायझेशन, एक रिजिड ऑर्गनायझेशन इथं असून चालत नाही. एक डायनामिक ऑर्गनायझेशन, परिस्थितीनुसार ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बदल करता यायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर ऑर्गनायझेशन असेल तर मग अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बदल करता यायला पाहिजे. हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. देन फॉर्म्युलेट फंक्शनल पॉलिसीज. जी फंक्शन्स आहेत, फंक्शन्स कोणते असतात, फायनान्सच्या अनुषंगाने फंक्शन्स असतात, प्रोडक्शन आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, अकाउंटिंग आहे. ही फंक्शन्स आहेत बिझनेसची. मग त्या अनुषंगाने काही पॉलिसीज तयार करता याव्या लागतात, कराव्या लागतात. आयडेंटिफाय लिडरशिप स्टाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हाईल इम्प्लिमेंटिंग गायडन्स, डायरेक्शन्स ऑर्गनायझेशनला देणं गरजेचं असतं. ओके. त्यामुळं जी लिडरशिप आहे, नेतृत्व कौशल्य, कोणती स्टाईल, नंबर ऑफ स्टाईल्स आहेत, ऑटोक्रेटिक आहेत, डेमोक्रॅटिक आहे म्हणजे लोकशाही पद्धतीनं किंवा एकल हुकुमशाही पद्धतीनं नेतृत्व करता येत असतं वगैरे वगैरे. तर अशा ज्या लिडरशिप स्टाईल आहेत ती कोणत्या आता लिडरशिप स्टाईल इथं फॉलो केली पाहिजे त्याचा विचार करावा लागत असतो. देन स्ट्रॅटेजीज हॅव टू बी ऍक्टिव्हेटेड थ्रू इम्प्लिमेंटेशन अँड रिअलाइज द इंटेंट. सो आता ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन थ्रू ऍक्टिव्हेट केली जाते. काय केलं जातं, जे रिअलाइज द इंटेंट म्हणजे जे स्ट्रॅटेजिक इंटेंट आहेत ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला जातो. इंटेंटमध्ये काय येत असतं, गोल्स असतात, मिशन्स असतात आणि ऑब्जेक्टिव्ह असतात. आता ते प्रत्यक्ष अचीव करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न यामध्ये केला जात असतो. ओके. देन स्ट्रॅटेजीज लीड्स टू प्लॅन्स. आता स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना मग जे प्लॅन्स आहेत ते तयार करावे लागतात. प्लॅन्स रिझल्ट इन डिफरंट काइंड्स ऑफ प्रोग्राम्स विच इन्क्लूड्स गोल्स, पॉलिसीज, प्रोसिजर, रूल्स अँड स्टेप्स टू बी टेकन इन पुटिंग देम इनटू ऍक्शन. आता पुटिंग स्ट्रॅटेजीज इनटू ऍक्शन फॉर दिस पर्पज काय तयार करावं लागतील, प्लॅन्स तयार करावे लागतील. मग प्लॅनमध्ये काय इन्व्हॉल्व्ह होत असतं, डिफरंट काइंड्स ऑफ प्रोग्राम्स, कार्यपद्धती, कार्यक्रम इथं काय केले पाहिजे, तयार करावे लागतात. त्यामध्ये गोल्सचा विचार करायचा आहे, पॉलिसीज, प्रोसिजर, कामकाज पद्धती, रूल्स, काही नियम, स्टेप्स, पद्धती, ज्या क्रम आहे कामाचा, हे सगळं या प्लॅनमध्ये विचारात घ्यावं लागत असतं. म्हणजे पुटिंग इनटू ऍक्शन स्ट्रॅटेजी हे सगळं करणं गरजेचं आहे. देन प्रोग्राम्स लीड्स टू फॉर्म्युलेशन ऑफ द प्रोजेक्ट. आता जे प्रोग्राम्स आहेत, कार्यक्रम आता प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करत असतात काय करावं लागतं, सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो फॉर्म्युलेशन ऑफ द प्रोजेक्ट. प्रकल्प तयार करावे लागतात. विच इज टाइम शेड्यूल, ज्याचा संबंध कशाशी असते, टाइम बॉन्डेड हे प्रकल्प असतात. एका वर्षाच्या पिरियडमध्ये हे प्रोजेक्ट्स जे आहेत ते पूर्णच करावे लागतात. अँड कॉस्ट आर प्री डिटरमाइंड, आणि त्याची जी काही कॉस्ट आहे त्या अगोदरच निर्धारित केली जात असते. इट रिक्वायर्स अलोकेशन ऑफ फंड्स बेस्ड ऑन कॅपिटल बजेटिंग अँड ऑर्गनायझेशन. आणि जो निधी आहे प्रोजेक्टसाठी तो अलोकेट करावा लागत असतो, तो मग त्यासाठी उपलब्ध केला पाहिजे. मग त्याच्यासाठी कॅपिटल बजेटिंगची जी टेक्निक आहे ते टेक्निक काय करावं लागतं, वापरावं लागतं. म्हणजे स्ट्रॅटेजीज पुट इन टू ऍक्शन त्याच्यासाठी एक छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स आहेत, काही टाइम ओरिएंटेड हे प्रोजेक्ट्स असतात, शेड्यूल असतं त्याचं, त्याच्यामध्ये ते पूर्ण करायचे असतात. त्याच्यासाठी फंड आणि कॅपिटल बजेटिंगचं टेक्निक मग वापरावं लागत असतं. देन प्रोजेक्ट्स क्रिएट नीड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर फॉर डे टू डे ऑपरेशन्स
इन ऑर्गनायझेशन रिसोर्स अलोकेशन इज की सक्सेसफुल प्रोजेक्ट. सो इथं हे प्रोजेक्ट्स काय आहेत, क्रिएट्स नीड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे प्रोजेक्ट म्हणलं ऑटोमॅटिक इन्फ्रास्ट्रक्चरची काय असेल, गरज भासेल. आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे डे टू डे ऑपरेशनसाठी ते तयार करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोजेक्ट म्हणजेच इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी, रिसोर्स अलोकेशन हा भाग यामध्ये काय करावा लागतो, विचारात घ्यावा लागत असतो. ओके. देन इश्यूज, सिक्वेन्स इन विच स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन इश्यूज आर टू बी कन्सिडर. आता हे जे मुद्दे आहेत कोणत्या क्रमाने विचारात घ्यायचे. प्रथम प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन, म्हणजे इथं प्रोजेक्ट तयार करायला लागतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. देन प्रोसिजरल इम्प्लिमेंटेशन, एक कामकाज पद्धती, कार्यपद्धती इथे काय करावं लागेल, तयार करावं लागेल, आणि त्याच्या थ्रू स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली जाते, म्हणजे प्रोसिजर्स तयार केल्या जातील. रिसोर्स अलोकेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. जे रिसोर्सेस आहेत ते अवेलेबल करणं, पुट इन टू ॲक्शन म्हणजे ते काय करणं, युटिलाइज करणं, प्रॉपर अलोकेशन होणं गरजेचं आहे. ते आयडल राहता कामा नये, वेस्ट जाता कामा नये. रिसोर्स अलोकेशन हा मुद्दा. देन स्ट्रक्चरल इम्प्लिमेंटेशन, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर थ्रू इम्प्लिमेंटेशन. देन फंक्शनल इम्प्लिमेंटेशन, जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स थ्रू हे इम्प्लिमेंटेशन होत असतं. म्हणजे फंडची गरज आहे, ऑटोमॅटिक फायनान्स फंक्शन ऍक्टिव्हेट करावं लागेल. ओके. प्रोडक्शन करायचं आहे तर ऑटोमॅटिक परचेस फंक्शन हे ऍक्टिव्हेट करावं लागेल. ओके. विक्री करायची आहे, मार्केटिंग फंक्शन ऍक्टिव्हेट करावं लागेल. म्हणजे हे फंक्शनल इम्प्लिमेंटेशन, म्हणजे ह्या फंक्शनला ऍक्टिव्ह करावं लागत असतं. देन बिहेवियरल इम्प्लिमेंटेशन, म्हणजे जे ऑर्गनायझेशन आहे पूर्ण त्याचं जे वर्तन आहे सगळ्यांचं काय असलं पाहिजे, हे जे स्ट्रॅटेजिक इंटेंट आहे त्याला फेवर असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या क्रमानं किंवा या बाबी इम्प्लिमेंटेशनमध्ये काय केल्या जातात विचार. दीज ऍक्टिव्हिटीज आर नॉट परफॉर्म इन द सेम ऑर्डर, म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटी एका विशिष्ट क्रमानं, हा जो क्रम दिलेला आहे त्याच क्रमानं ते फॉलो करतात असं नाही. कॅन बी परफॉर्म सायमल्टेनियसली, एका पाठोपाठ किंवा बरोबरीनं ह्या ऍक्टिव्हिटी किंवा त्या रिपीटेड एका वेळेला एक अगेन अँड अगेन त्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागत असतात. म्हणजे हा क्रम आहे असं नाही, सायमल्टेनियसली, सेपरेटली ऑर रिपीटेडली या ऍक्टिव्हिटी काय कराव्या लागतात, स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला कराव्या लागत असतात. ओके. ट्रान्झिशन फ्रॉम स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन टू स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन रिक्वायर शिफ्ट इन रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम स्ट्रॅटेजिस्ट टू डिव्हिजनल अँड फंक्शनल मॅनेजर्स. मग ह्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनमध्ये काय होत असतं, एक जी बदल आहे, हस्तांतरण, ट्रान्झिशन, कशाचं ट्रान्झिशन होत असतं, शिफ्ट इन रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या काय होतात, शिफ्ट कुणाकडून कुणाकडे, फ्रॉम स्ट्रॅटेजिस्ट, म्हणजे जो स्ट्रॅटेजिस्ट आहे आता त्याच्याकडून जे डिव्हिजनल अँड फंक्शनल मॅनेजर्स आहेत, व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग असतात, व्यवसाय संस्थेचे वेगवेगळे फंक्शन्स असतात, त्याचे जे मॅनेजर्स आहेत त्यांच्याकडे आता ही जबाबदारी काय होत असते, ट्रान्सफर होत असते, हस्तांतरित होत असते. अँड देअर इन्व्हॉल्वमेंट शुड बी मॅक्झिमायझिंग ड्युरिंग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. म्हणजे आता हे जे मॅनेजर्स आहेत डिव्हिजनल अँड फंक्शनल, त्याचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे, मॅक्झिमम इन्व्हॉल्वमेंट कशासाठी झालं पाहिजे, ड्युरिंग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. म्हणजे आता काय होत असतं, इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी या फंक्शनल मॅनेजर्सवर वगैरे येऊन पडत असते, पण त्याच्या जोडीला फॉर्म्युलेशनच्या वेळेला सुद्धा काय केलं पाहिजे, तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं असते. म्हणजे आता स्ट्रॅटेजिस्ट काय होतो, त्याची जबाबदारी आता कोणाकडे जाते, हे जे मॅनेजर्स आहेत त्यांच्याकडे ते शिफ्ट होत असते. आणि त्यांनी स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशनच्या वेळेला सुद्धा एक जी मदत आहे, जे रिक्वायर्ड डेटा आहे तो देणं गरजेचं असतं. ओके. देन management issues central to strategy implementation include establishing annual objectives, devising policies, allocating resources, altering an existing organizational structure, restructuring, re-engineering, revising rewards and incentive plans, minimizing resistance to change, matching manager with strategy, developing strategy supportive culture, adapting production and operation processes, developing effective human resource function, and even downsizing to give firm a new direction. आता काय होत असतं, मॅनेजमेंट इश्यू सेंट्रल टू स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन इन्क्लुड्स. आता सेंट्रलला कोण येत असतं, आता मॅनेजमेंट ऍक्टिव्ह होत असतं. त्यामध्ये हे काय करतं, मॅनेजमेंट अॅन्युअल ऑब्जेक्टिव्ह एस्टॅब्लिश करतं, पॉलिसीज तयार केल्या जातात, रिसोर्स अलोकेट केले जातात, एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अल्टर होत असतं, रिस्ट्रक्चर होत असतं, रिइंजिनिअरिंग होत असतं, रिवायझिंग रिवॉर्ड्स अँड इन्सेंटिव्ह प्लॅन, जे इन्सेंटिव्ह प्लॅन वगैरे आहेत, प्रेरणा देणारे जे प्लॅन आहेत ते आता काय करावं लागतात, बदलावे लागत असतात. मिनिमायझिंग रेसिस्टन्स टू चेंज हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, रिस्पॉन्सिबिलिटी सगळं बदलत असतं, बदलावं लागत असतं. मग अशा वेळेला सहसा कर्मचारी तयार होत नाहीत, बदलाला
विरोध होत असतो, रेसिस्टन्स म्हणजे विरोध होत असतो बदलाला, तो काय करावा लागतो, कमी करावा लागत असतो, नाहीतर मग इम्प्लिमेंट करू शकत नाही. देन मॅचिंग मॅनेजर विथ स्ट्रॅटेजी, जी स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार मॅनेजर तिथं मॅच होणं गरजेचं आहे. तो इम्प्लिमेंट करण्याची क्षमता असणारी व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. डेव्हलपिंग स्ट्रॅटेजी सपोर्टिव्ह कल्चर, जे सपोर्टिव्ह कल्चर आहे, स्ट्रॅटेजी सपोर्टिव्ह कल्चर, एक पाठिंबा देणारी संस्कृती, संस्कार, वातावरण निर्माण करावं लागत असतं. अडॅप्टिंग प्रोडक्शन अँड ऑपरेशन प्रोसेस, प्रोडक्शन ऑपरेशन प्रोसेस नवीन तयार करून अडॉप्ट करायला लागतात. डेव्हलपिंग इफेक्टिव्ह ह्युमन रिसोर्स फंक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे ह्युमन रिसोर्स फंक्शन आहे ते डेव्हलप करावं लागतं, चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. नंबर ऑफ पर्सन्स इथं रिक्वायर करावं लागत असतात, हायर करावे लागत असतात. तर हे फंक्शन मग काय झालं पाहिजे, इफेक्टिव्ह झालं पाहिजे. इव्हन डाऊन सायझिंग टू गिव्ह फर्म अ न्यू डायरेक्शन, म्हणजे पूर्ण एक नवीन दिशा या पूर्ण व्यवसाय संस्थेला या इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला मिळू शकते, मिळत असते. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन इज की, म्हणजे एक प्रकारची काय इम्प्लिमेंटेशन एक प्रकारची चावी आहे, मेजर की. काय होतं त्यातून, टॉप डाऊन कम्युनिकेशन मस्ट बी क्लिअर फॉर डेव्हलपिंग बॉटम अप सपोर्ट. सगळ्यात महत्त्वाचं काय, जे कम्युनिकेशन सिस्टीम आहे टॉप डाऊन असेल किंवा बॉटम टू टॉप असेल, कारण त्यातूनच जो बॉटम सपोर्ट आहे तो मिळत असतो. म्हणजे जे निर्णय होतात टॉप लेवलला ते इन्स्टंटली बॉटम लेवलपर्यंत पोहोचले पाहिजे. प्लस ॲट द टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी, म्हणजे काम करत असताना जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते सुद्धा त्या सिस्टीममधून टॉप लेवलपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे ऑटोमॅटिक हे जर कम्युनिकेशन असेल तर त्यामध्ये जे दोष असतात, काही ज्या मर्यादा असतात, काही अडचणी ज्या येणार आहेत, ऑटोमॅटिक काय होतात, सॉल्व्ह होत असतात. म्हणजे जो सपोर्टिव्ह सिस्टीम आहे ती तयार होत असते. कॉम्पिटिशन, इंटेलिजन्स गॅदरिंग अँड बेंचमार्किंग एफर्ट ऑफ एम्प्लॉईज इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड चॅलेंज फॉर स्ट्रॅटेजीज. म्हणजे इथं इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला काय आहे की जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याविषयीची इथं माहिती गोळा करावी लागत असते. अशी जी इंटेलिजन्सी आहे, एक जी क्षमता आहे ती निर्माण केली पाहिजे. जे बेंचमार्किंग एफर्ट्स आहेत एम्प्लॉईजचे, तर बेंचमार्किंग म्हणजे काय, एक मापदंड असतो, एक स्टँडर्ड असतं. प्रत्येक वेळेला स्टँडर्ड इथं तयार केलं पाहिजे आणि त्यातून कर्मचाऱ्यांना आपल्या एफर्ट्समधून काय मिळतं, आपल्या एफर्ट्सची दिशा, डायरेक्शन जे आहे ते योग्य आहे किंवा नाही, हे थ्रू बेंचमार्क्स काय होत असतं, कळत असतं. ते गरजेचं असतं. म्हणजे बेंचमार्क जे आहेत ते तयार करावं लागतात. आता बेंचमार्किंगची कन्सेप्ट हे पुढल्या चॅप्टरमध्ये येणारच आहे. अँड चॅलेंज फॉर स्ट्रॅटेजीज, आणि एक प्रकारचं जे आव्हान आहे ते आव्हान या स्ट्रॅटेजी समोर तयार होत असतं. कारण त्याने केलेली स्ट्रॅटेजी ही रिझल्ट ओरिएंटेड आहे किंवा नाही हे ॲट द टाइम ऑफ इम्प्लिमेंटेशन ही मध्येच काय होत असतं, समजून येत असतं. म्हणजे त्याच्या दृष्टीनं हे एक प्रकारचं काय असतं, आव्हान असतं. प्रोव्हाइड ट्रेनिंग टू ऑल टू बी वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स, म्हणजे एक वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स त्या स्ट्रॅटेजीचा जर मिळवायचा असेल, त्या व्यवसायातून त्याला मिळवायचं असेल, तर मग काही ज्या कमतरता असतील त्याच्यासाठी ते भरून काढण्यासाठी इथं जे ट्रेनिंग आहे, कामकाज पद्धती बदलत असतात, नवनवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट इथं होत असते. मग ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करावं लागत असतं, एक जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग इथं देणं गरजेचं असतं. ओके, तर असे काही मुद्दे इथं स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनला काय केले जातात, विचारात घेतले जात असतात. जो नेक्स्ट भाग आहे यामधला तो आहे ऑर्गनायझेशन. त्या अनुषंगाने आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, चर्चा करूया.